UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। नौदलाच्या स्पीड बोटीनं दिलेल्या धडकेत एलिफंटाला जाणारी प्रवासी बोट बुडून दुर्घटना। अपघातात 3 नौदल कर्मचाऱ्यांसह एकूण 13 जणांचा मृत्यू। बोटीतील नवीन इंजिनच्या चाचणीवेळी नियंत्रण सुटल्यानं अपघात। भारतीय नौदलाकडून अपघाताबाबत स्पष्टीकरण। अपघाताचा अंगावर काटा आणणारा दुर्घटनेवेळचा व्हिडिओ TV9च्या हाती। अपघातग्रस्त बोटीतून 101 जणांना रेस्क्यू करण्यात यश। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती, तर मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर। आंबेडकरांचं नाव घेणं फॅशन झाली, एवढं नाव देवाचं घेतलं तर स्वर्गात जागा मिळेल, अमित शहांचं वक्तव्य। तर राज्यसभेतील शहांच्या वक्तव्यानंतर लोकसभा राज्यसभेत विरोधकांकडून जय भीमच्या घोषणा। आंबेडकरांवरील माझ्या वक्तव्याचा विपर्यास, अमित शहांचं स्पष्टीकरण। तर काँग्रेसनंच अनेकदा बाबासाहेब आणि संविधानाचा अपमान केल्याचा शहांचा पलटवार। मोदींनी अमित शहांवर कारवाई करावी, अन्यथा सत्ता सोडावी। आंबेडकरांवरील शहांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंची मागणी, तर शहांनी राजीनामा द्यावा, खरगेही आक्रमक। निवडणुका संपलेल्या नाही, मी राज्यभर जाणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आधीच भुजबळांचा महायुतीला इशारा। भुजबळांच्या कार्यकर्ता मेळाव्यात कोणताच निर्णय नाही, देश आणि राज्यात दौरा करणार, चर्चा करून निर्णय घेणार, भुजबळांचं वक्तव्य। पक्षातील निर्णय पक्षाध्यक्षाचा, दुसऱ्याला दोष देऊन काय फायदा, छगन भुजबळांचा थेट अजित पवारांकडे रोख। छगन भुजबळांच्या कार्यकर्त्यांचा बॅनरबाजीतून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर निशाणा, पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप। खंजीरांवर अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांची नावं। मंत्रिपद न मिळणं भुजबळांच्या गद्दारीचं फळ, हिंमत असल्यास भुजबळांनी राजीनामा द्यावा, सुहास कांदेंचं आव्हान। छगन भुजबळ महायुतीतून बाहेर जाणार नाहीत, भुजबळांची नाराजी दूर करू, गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। संतोष देशमुखांच्या मुलांची शपथ आहे, त्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून बाहेर काढा। धनंजय मुंडेंचं नाव न घेता आव्हाडांची फडणवीसांकडे मागणी। मसाजोगमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी विष्णू चाटेला अटक, विष्णू चाटेवर हत्येचा कट रचल्याचा आरोप। हत्येच्या घटनेनंतर वाल्मिक कराडचे पोलीस ठाण्यात फोन म्हणून गुन्हे दाखल होण्यास उशीर, संदीप क्षीरसागर यांचा आरोप। 3 पोलीस अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा, परभणी लाठीचार्ज प्रकरणात राज्य मागास आयोगाचे निर्देश। याला भेट त्याला भेट, दुसऱ्या दिवशी घरी थेट। फडणवीसांच्या भेटीवरून शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, तर आम्हाला संपवण्याची भाषा करणाऱ्यांमध्ये आमूलाग्र बदल झाल्याची ही टीका। मी नाराज नाही, मंत्रिपदावरून सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य। राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या भेटीमुळे कामकाजात सहभागी न झाल्याचं स्पष्टीकरण। राष्ट्रवादीच्या वाट्याला जुनीच खाती जाण्याची शक्यता, अर्थ खातं, महिला बालकल्याणसह कृषी खातं राष्ट्रवादीला मिळणार, सूत्रांची माहिती। काही शेतकऱ्यांसह शरद पवारांची पंतप्रधान मोदींसोबत भेट, शेतकऱ्यांनी आणलेली डाळिंबई मोदींना दिली। नाशिकच्या लासलगावसह देशांतर्गत बाजार समित्यांमध्ये कांद्याची मोठी आवक, गेल्या 8 दिवसात भाव 50% कोसळले, कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।